नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. जगात काही झाडं अशी असतात जी फक्त सावली देत नाही तर भक्तांच्या श्रद्धेला आधार देतात. काही वृक्षांच्या मुळाशी देवत्व असतं आणि अशाच वृक्षापैकी एक म्हणजे औदुंबर. आज आपण ऐकणार आहोत औदुंबराच्या पवित्र कथा आणि त्यांच्याशी जोडलेल्या अद्भुत महिमा. दत्तात्रेयांच्या कृपेने बदललेली कित्येक भक्तांची जीवन. जिथे औदुंबर उगवतो तिथे देव स्वतः राहतो असं शास्त्र सांगतो. त्या वृक्षाची सावली पुण्य देणारी आणि प्रदक्षिणा तर पापाचा नाश करणारी आहे. औदुंबर वृक्षाची पवित्र कथा. प्राचीन काळी एका गावात वामन भट नावाचे वृद्ध ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत भक्त, सत्यनिष्ठ आणि दयाळू होते. परंतु त्यांच्या आयुष्यात सतत दुःख, रोग आणि अडचणी होत्या. त्यांनी अनेक देवदेवतांची उपासना केली, पण त्यांच्या जीवनातील संकट कमी होत नव्हती. त्यांची दुःख वाढत चालली होती. एके दिवशी ते अतिशय निराश होऊन जंगलात गेले आणि जंगलातील एका शांत जागी बसले. तेवढ्यात झाडाखाली सुखद गारवा त्यांच्या अंगावर आला. ते झाड म्हणजे औदुंबर. ते झाडाखाली ध्यान करण्यासाठी बसले आणि त्यांना अचानक परम तेजस्वी प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशातून श्री दत्तात्रय प्रकट झाले. भगवान दत्तांनी त्यांना सांगितले, हे वामन भट, हा औदुंबर वृक्ष माझे रूपच आहे. येथे जो भक्त श्रद्धेने येतो त्यांची मनोकामना मी पूर्ण करतो. दत्तांच्या कृपेने वामन भट्टांच्या सर्व अडचणी क्षणात दूर झाल्या. त्यानंतर त्या गावात औदुंबराचे महत्त्व वाढले आणि आजही अनेक दत्त भक्त या झाडाला जिवंत दत्त मानून पूजतात. औदुंबर वृक्षाची महिमा. दत्तगुरूंचे जिवंत स्वरूप. औदुंबर हा साधा वृक्ष नाही, तो दत्तगुरूंच्या कृपेचा दरवाजा आहे. दत्तभक्तांच्या श्रद्धेत औदुंबराला अत्यंत पवित्र स्थान आहे, कारण हा वृक्ष श्री दत्तात्रेयांचे निवासस्थान मानला जातो. अनेक भक्तांनी या वृक्षाखाली केलेल्या उपासनेनंतर चमत्कारी अनुभव मिळाल्याचे सांगितले आहे. म्हणूनच दत्तभक्त औदुंबराला जिवंत दत्त म्हणतात. औदुंबर वृक्षाची 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा केल्याने संकट दूर होतात, अडथळे दूर होतात, आरोग्य सुधारते आणि स्थितीत सुधारणा होते. आपल्या मनोकामना पूर्ण होतात. औदुंबराचे पान, छाल आणि फळे आयुर्वेदात विशेष मानले जातात. या वृक्षाजवळ बसल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. श्रद्धेने औदुंबराला प्रदक्षिणा घातल्यास आणि दत्त जप केल्यास गुरुदत्त त्वरित प्रसन्न होतात. दत्त जयंती, पादुका पूजा, सप्ताह पारायण या सर्वात औदुंबराचे स्थान अधिक श्रेष्ठ आहे. औदुंबराखाली बसले की दत्त स्वतः जवळ बसलेले आहे असे आपल्याला वाटते. मित्रांनो, औदुंबर वृक्ष फक्त एक झाड नाही, तो दत्तगुरूंची कृपा, स्वरक्षण आणि शांती देणारा जिवंत आशीर्वाद आहे. जर तुम्हालाही जीवनात शांती, प्रगती आणि दैवी कृपा हवी असेल तर औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा जरूर करा. आजही औदुंबर वृक्षाखाली बसून केलेले ध्यान, जप आणि प्रदक्षिणा अत्यंत फलदायी मानले जातात. दत्त भक्तांचा विश्वास आहे की औदुंबर म्हणजे जिवंत दत्त आणि त्यांची सावली म्हणजे अनंत कृपेचा स्पर्श. जय जय गुरुदेव दत्त. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.